नमस्कार माझ्या प्रिय शिक्षक बंधू आणि भगिनींनो, मी प्राध्यापक मारुती विठ्ठल शेळके आपल्या सर्वांचं मास्टरमाइंड करिअर अकॅडमी महाराष्ट्रातील सर्वोत्तम आणि तुमच्या विश्वासास 100% पात्र ठरलेल्या व्यासपीठावरती सहर्ष असे स्वागत करीत आहोत। आपण काही दिवसांपूर्वी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी या परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी कोर्स सुरू केला आणि मग या कोर्समध्ये सर्व विषयांचे लेक्चर्स क्रमाक्रमाने सुरू झाले। त्याचबरोबर बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र किंवा संपूर्ण शिक्षणशास्त्र या विषयावर सुद्धा आपले लेक्चर सुरू झाले। ओके, बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र किंवा संपूर्ण शिक्षणशास्त्र या विषयाच्या परिपूर्ण तयारीसाठी मग शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी म्हणजे टेट असो किंवा शिक्षक पात्रता कसोटी म्हणजे टीईटी पेपर 1 असो नाही तर पेपर 2 असो, या त्याचबरोबर सीटीईटी साठी सुद्धा, याचबरोबर सीडीपीओच्या परीक्षेसाठी केंद्र प्रमुख परीक्षेसाठी जो टॉपिक तुम्ही शिकायला पाहिजे, ज्या प्रश्नांची तयारी आपण करायला पाहिजे, ते बहुतांशी लेक्चर्स जे आहेत ते आपले तयार झालेत। मात्र या सर्व परीक्षांच्या तयारीसाठी मी तुम्हाला 3 टप्प्यामध्ये 3 प्रकारामध्ये मटेरियल प्रोव्हाइड करणार आहे, तुमची तयारी करून घेणार आहे। कुठल्या 3 टप्प्यामध्ये, कुठल्या 3 पद्धतीमध्ये, कुठल्या 3 प्रकारामध्ये, तर त्याच्यामध्ये पहिला जो टप्पा आपण पार केलेला आहे बेसिक लेक्चर्स। तुमची बेसिक तयारी झाल्याशिवाय तुम्हाला आकलन आणि उपयोजनावर प्रश्न सोडवता येणार नाही। आता दुसऱ्या स्टेजचे जे लेक्चर्स असणार आहे, हे दुसऱ्या स्टेजचे लेक्चर्स फक्त बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रावर नाही तर संपूर्ण शिक्षणशास्त्राचा विचार करून आकलन आणि उपयोजनावर फोकस करून हे लेक्चर्स असणार आहेत। मग या लेक्चरचा फायदा शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी सहित इतर सर्व परीक्षांना होणारच आणि आपण ते सिद्ध केले। 2008च्या डीएडच्या सीटी मध्ये सिद्ध केले, 2010च्या आणि दरवर्षी होणाऱ्या टीईटी परीक्षेमध्ये सुद्धा, आणि आता 21 नोव्हेंबरला झालेल्या टीईटी पेपर मध्ये सुद्धा आपण बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयामध्ये आउट ऑफ गुण दिलेत। बर, दुसऱ्या क्रमांकाचे लेक्चर्स आता आपण सुरू केलेत आणि तिसरा भाग असणार आहे तो म्हणजे ज्ञान आकलन आणि उपयोजनावर तुम्हासाठीच्या टेस्ट। या टेस्ट अगोदर मी तुम्हाला ऑनलाईन सोडवण्यासाठी देणार आहे। तुमची किती तयारी झाली, तुम्हाला किती कन्सेप्ट समजलेले आहेत या त्यामधून समजेल, तुम्हाला किती मार्क्स पडतायत, कुठले चुकले आहेत, कुठले बरोबर आहे हे तुम्हाला तिथं कळणार आहे। आणि याच टेस्टचं मी विश्लेषण करणार आहे की ज्या माध्यमातून मग तुम्हाला फक्त बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्रच नाही, शैक्षणिक मूल्यमापन, शैक्षणिक व्यवस्थापन, ओव्हरऑल एज्युकेशन पॅटर्न हा कसा आहे, त्याच्या प्रश्नांच्या उत्तरांची तयारी कशी करायची हे आपल्याला टेस्टच्या विश्लेषणाच्या माध्यमातून समजणार आहे। आणि अशा प्रकारचा हा आपला कोर्स आहे। मग तुम्ही टेटचा कोर्स म्हणजे शिक्षक अभियोग्यता बुद्धिमत्ता चाचणी हा कोर्स जॉईन करा। तुम्ही कधीही हा कोर्स जॉईन केला तर त्या दिवसापासून पुढे 4 महिने हा कोर्स सातत्याने सुरू असणार आहे। टीईटी पेपर 1 पेपर 2 चा तर आपला 6 महिने कालावधी असणारा कोर्स आहे। बर, दुसरी गोष्ट, यामध्ये तुम्हाला जर बालमानसशास्त्र, अध्यापनशास्त्र, इंग्लिश असेल, मराठी असेल, जे कुठल्याच व्यासपीठावर उपलब्ध नाहीये ते इथं मास्टरमाइंड अकॅडमीच्याच व्यासपीठावर उपलब्ध आहे। तुम्ही कुठलाही एक विषय सुद्धा जॉईन करू शकता। आपण इयत्ता 4थी ते 10वी पर्यंतच्या प्रत्येक पाठावरची तयारी करण्यासाठी पार्टनर टेस्ट सुरू केला आणि आपल्या ज्यांनी टेटचा असेल, टीटीचा असेल, एमपीएससी फाउंडेशनचा असेल, पोलीस भरतीचा कोर्स जॉईन केला अशांसाठी सर्वांना फ्री दिला। मात्र ज्यांना हा कोर्स स्वतंत्र सेपरेट जॉईन करायचा होता त्यांना सुद्धा आपण अवघ्या 100 रुपयामध्ये 200 रुपयामध्ये हा कोर्स उपलब्ध करून दिला। कारण हे व्यासपीठ
सर्वांसाठी आहे, सर्वांनी शिकावं, सर्वांचं ध्येय प्राप्ती व्हावी यासाठी आम्ही सर्व धडपडणारे आहोत. कारण समाज परिवर्तनाची सुरुवात जी आहे ती शिक्षण क्षेत्रातून होणार आहे आणि शिक्षण क्षेत्रामध्ये आदर्श शिक्षक, खरे शिक्षक निर्माण व्हावेत हा आमचा प्रयत्न आहे. आणि या प्रयत्नाला भारतातील फक्त महाराष्ट्रच नाही तर भारतातील 8 राज्यातून उत्तुंग खूप चांगल्या पद्धतीचा प्रतिसाद मिळाला. या प्रतिसादाबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून आभारच आहे. आणि आता आपण टेटच्या, टीईटीच्या किंवा बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र किंवा संपूर्ण शिक्षण शास्त्राच्या तयारीचा दुसरा टप्पा सुरू केलाय. पहिला भाग झाला, बेसिक लेक्चर झाले, आता दुसरा भाग आपण सुरू केलाय. आणि अशा प्रकारच्या या 3 लेयर्स, 3 माध्यमातून आपल्याला संपूर्ण शिक्षण शास्त्रावर आउट ऑफ गुण मिळवायचे. अशा प्रकारचा स्वतंत्र कोर्स सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. टेट जॉईन केली, टीईटी जॉईन केली तर हा कोर्स तुम्हाला मिळणारच. मात्र हा कोर्स तुम्ही स्वतंत्र फक्त 700 रुपये भरून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता. मग हा कोर्स जॉईन करण्यासाठी तुम्हाला अशा प्रकारचा लोगो असणार ॲप, मास्टरमाइंड अकॅडमी नावाचं ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करायचं. हे डाउनलोड केल्यानंतर मग तुम्हाला त्या ॲपमध्ये खाली एक स्टोअर नावाचा ऑप्शन दिसतो, STORE. त्या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर अनेक कोर्स तुम्हाला दिसतील. जो कोर्स जॉईन करायचा आहे त्या कोर्समध्ये तुम्ही जायचं आणि त्या कोर्समध्ये गेल्यानंतर BUY बाय नावाचा खाली ऑप्शन दिसतो. तिथं त्याची कॉस्ट दिसते, किंमत दिसते. त्या बायवर क्लिक केलं तर लगेच तुम्हाला राज्य विचारतं, महाराष्ट्र राज्य किंवा तुमचं जे राज्य असेल ते राज्य टाकायचं. त्याच्यानंतर ईमेल ID टाकायचं. त्याच्यानंतर लगेच फोनपे, गुगल पे, जिथलं कुठलं तुमचं ऑप्शन पेमेंटचं असेल तिथं पेमेंट करून तुम्ही लगेच जॉईन होऊ शकता. त्यानंतर वरती पेमेंट झाल्यानंतर वर कंटेंट नावाचा ऑप्शन आहे. त्या कंटेंट नावाच्या ऑप्शनवर तुम्ही क्लिक केलं की लगेच पहिल्या लेक्चर पासून, पहिल्या नोट्स पासून आणि पहिल्या टेस्ट पासून सर्व मटेरियल तुमच्यासाठी उपलब्ध होतं. चला तर सुरुवात करूया. आपण मागच्याच एका लेक्चरमध्ये ह्या दुसऱ्या भागाला, आपल्या संपूर्ण शिक्षण शास्त्राच्या तयारीला दुसऱ्या लेअरला सुरुवात केलेली आहे. आणि यामध्ये आपण पहिलाच टॉपिक पाहायला सुरुवात केली होती, अध्यापकाचे व्यक्तिमत्व. अध्यापकाचे मागच्या लेक्चरमध्ये आपण अध्यापकाचे व्यक्तिमत्व हा अर्धा भाग पाहिला आणि अर्धा भाग आपला उर्वरित पाहायचा होता. मग या अर्ध्या भागामध्ये, उरलेल्या अर्ध्या भागामध्ये अत्यंत महत्त्वाचा, ज्याच्यावर उपयोजनावर खूप प्रश्न आलेले आहेत असा टॉपिक आपल्याला पाहायचा. फार सोपा आहे, फार मजेशीर आहे, किंबहुना तो आपल्या व्यक्तिमत्वाशी, आपल्या जीवनाशी खूप निगडीत आहे आणि म्हणून तो आपल्याला समजायला पाहिजे. काय आहे टॉपिक? अध्यापकाचे व्यक्तिमत्व. आणि त्यामधला एक महत्त्वाचा टॉपिक आपण पाहणार आहोत, शिक्षकाचे गुण वैशिष्ट्य. एक चांगला शिक्षक कसा असेल, एक यशस्वी शिक्षक कसा असेल, विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास साधायचा असेल, शिक्षणाचं हेतू साध्य करायचा असेल, शिक्षणाचं ध्येय साध्य करायचं असेल तर शिक्षकाचं व्यक्तिमत्व कसं असायला पाहिजे. अध्यापकामध्ये, गुरुमध्ये, शिक्षकामध्ये कोणती गुण वैशिष्ट्ये असायला पाहिजे हे आपल्याला पहिल्या टप्प्यामध्ये, पहिल्या भागामध्ये समजून घ्यायचे. तर DG रेयन्स पहा, एक संशोधक आहेत फार मोठे, DG रेयन्स. DG रेयन्स यांनी जी शिक्षकाची गुण वैशिष्ट्ये सांगितलेले ते आपण पाहणार आहोत. बर, कुठली कुठली गुण वैशिष्ट्ये यांनी सांगितलेले आहेत ते आपण पाहूया. शिक्षकाच्या व्यक्तिमत्वामध्ये कोणकोणते गुण वैशिष्ट्ये असायला पाहिजे. दैनंदिन शैक्षणिक शालेय कामकाजामध्ये काम करत असताना त्याच्यामध्ये कुठली गुण वैशिष्ट्ये असायला पाहिजे. एका कौशल्यपूर्ण, एका आदर्श शिक्षकाच्या व्यक्तिमत्वामध्ये कुठले गुण वैशिष्ट्ये असायला पाहिजेत यावर आज आपण चर्चा करणार आहोत आणि त्याच्यावर कशा प्रकारचे उपयोजनात्मक, आकलनावर आणि ज्ञानावर आधारित प्रश्न येणार आहेत त्यावर सुद्धा आपण चर्चा करणार आहोत. आणि या टॉपिकवर तुम्हाला किती समजलं यासाठी मी एक ऑनलाईन टेस्ट सोडवण्यासाठी पाठवणार आहे. ही टेस्ट सोडवा, सोडवल्यानंतर तुम्हाला किती मार्क्स पडले ते पहा. मार्क्स कमी पडले तर परत हे लेक्चर पहा
आणि मार्क्स चांगले पडले तर समजून घ्यायचं की आपल्याला हा टॉपिक चांगला समजलाय. चला तर सुरुवात करूया शिक्षकाच्या गुणवैशिष्ट्यामध्ये. पहिल्या क्रमांकाचं गुणवैशिष्ट्य कोणतं आहे पा? पहिल्या क्रमांकाचं गुणवैशिष्ट्य आहे शिक्षकाचा दृष्टिकोन. शिक्षकाचा दृष्टिकोन कसा असायला पाहिजे? तर रेन्स असं सांगतात, दैनंदिन शालेय अध्ययन अध्यापनाच्या उपक्रमामध्ये, वर्गातील आपल्या अध्यापनामध्ये शिक्षकाचा दृष्टिकोन सकारात्मक, सहकार्यात्मक आणि लोकशाहीवादी असावा. 3 महत्वाचे मुद्दे लक्षात राहू द्या. एक आहे सकारात्मक, त्याच्यानंतर दुसरा आहे सहकार्यात्मक आणि तिसरा आहे लोकशाहीवादी. अशा रीतीनं 3 महत्वाचे वैशिष्ट्य शिक्षकाच्या दृष्टिकोनामध्ये असायला हवे. मग त्याच्यामध्ये सकारात्मक पॉझिटिव्ह दृष्टिकोन कसा? खरं तर ह्या कोरोनापासून पॉझिटिव्ह शब्दच बदनाम झालाय. अदरवाईज पॉझिटिव्ह, बी पॉझिटिव्ह हे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग एखाद्या शिक्षकानं असा विचार करायला नाही पाहिजे. हा सकारात्मक दृष्टिकोन रेयन्स सांगतायत की वर्गामध्ये अमुक विद्यार्थी गरीबच आहे, अमुक विद्यार्थी मंद आहे, अमुक मध्यम आहे, अमुक हुशार आहे. तर असा दृष्टिकोन न ठेवता प्रत्येक विद्यार्थी जेथे आहे त्याच्या मूळ स्थानापासून शिक्षणानं ठरवलेल्या ध्येयापर्यंत त्याला घेऊन जाणार. शिक्षण प्रक्रियेनं, शैक्षणिक संस्थेनं, शाळेनं ठरवलेल्या टप्प्यापर्यंत त्याला आपल्याला घेऊन जायचं, हा दृष्टिकोन मनामध्ये शिक्षकाचा असायला पाहिजे. प्रत्येकाच्या व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास करण्याचा दृष्टिकोन शिक्षकाचा असायला पाहिजे. असा सकारात्मक दृष्टिकोन असायला पाहिजे आणि ते शक्य आहे ही भावना त्याची असायला पाहिजे. याच्यानंतर दुसरा भाग आहे सहकार्यात्मक आणि लोकशाहीवादी. म्हणजे दैनंदिन शालेय अध्ययन अध्यापनाच्या उपक्रमामध्ये, वर्गातील अध्यापनामध्ये शिक्षकानं मी कुणी तरी वेगळा आहे, श्रेष्ठ आहे अशी भावना ठेवू नये. तर रेयन्स नावाचे संशोधक सांगतात की शिक्षकानं स्वतःला एक विद्यार्थी समजावा, सर्व विद्यार्थ्यांपैकीच मी एक आहे असं समजावा. फार तर त्यानं मी ज्येष्ठ विद्यार्थी आहे, एक यांच्यापेक्षा मोठा विद्यार्थी आहे, अनुभवी विद्यार्थी आहे, या भावनेतून त्यानं त्यांच्याबरोबरचं वर्तन अपेक्षित आहे. या भावनेतून वर्तन अपेक्षित आहे की जेणेकरून त्या विद्यार्थ्यांमध्ये शिक्षक आपले आहेत अशी भावना निर्माण व्हावी. शिक्षक आपल्या हितासाठी धडपड करतायत, आपलेच आहेत, आपल्यातीलच आहेत अशी भावना निर्माण व्हावी. अशा प्रकारचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन निर्माण व्हावा. आणि अशा प्रकारचा विद्यार्थ्यांचा दृष्टिकोन निर्माण करण्यासाठी शिक्षकाच्या दृष्टिकोनामध्ये सकारात्मक, सहकार्यात्मक आणि लोकशाहीवादी या 3 गुण वैशिष्ट्यांचा समावेश असावा. चला, रेयन्स यांनी सांगितलेल्या पहिल्या गुण वैशिष्ट्याचं स्पष्टीकरण आपण पाहिलं. त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचं स्पष्टीकरण आपण पाहणार आहोत. हे दुसऱ्या क्रमांकाचं स्पष्टीकरण आहे प्रेमळपणा, जिव्हाळा. तर आईवडिलांप्रमाणे शिक्षकही आपल्या विद्यार्थ्यांबाबत प्रेमळ असावा. विद्यार्थ्यांचं सुख दुःख, त्यांना काय आवडतंय काय आवडत नाही या संदर्भात त्याचा दृष्टिकोन आईवडिलांप्रमाणे किंबहुना आईवडिलांपेक्षाही उदार असावा, मोठ्या मनाचा असावा. आईवडील फक्त आपल्याच अपत्यांचं हित, आपल्याच अपत्यांबद्दल प्रेमळपणा दाखवतात, जिव्हाळा दाखवतात. मात्र शिक्षकाला सर्व स्तरातून आलेल्या विद्यार्थ्यांबद्दल तितकीच आपुलकी दाखवावी लागते. किंबहुना ही आपुलकी एवढी दाखवावी लागते की कधी कधी विद्यार्थ्यांना आपल्या आईवडिलांपेक्षा शिक्षक जवळचे वाटतात. खरोखरच ह्या भारत मातेच्या कित्येक शाळांमध्ये असे शिक्षक होऊन गेले की ज्या शिक्षकांना त्यांचे विद्यार्थी सर्वस्व मानत होते. सर्व असे कितीतरी गुरुजनांची नावं सांगता येतील. त्यामध्ये रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंदांचं नाव आई वडिलांपेक्षाही त्यांच्या गुरूंशी जोडलं गेले. त्याचं कारण आहे
तेवढी विश्वासार्हता, तेवढी विश्वसनीयता कमवली. आणि मग अशा प्रकारे जेव्हा काही चुका होतात, जेव्हा काहीतरी चूक होते, तेव्हाही विद्यार्थी मोकळेपणानं ती चूक शिक्षकांशी कबूल करतात, कारण शिक्षक तेवढे प्रेमळपणानं आपुलकीने त्यांच्याशी वागलेले असतात. आणि किशोरावस्थेमध्ये तर विद्यार्थी वर्ग आपल्या शिक्षकाला दैवत मानतात. शिक्षकाच्या उत्तुंग उदार व्यक्तिमत्वाचा प्रभाव विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वावर पडत असतो. जर विद्यार्थ्यांना शिक्षक आवडत असतील तरच त्या शिक्षकाने शिकवलेला विषय आवडत असतो. लक्षात राहू द्या. अगोदर शिक्षक विद्यार्थ्यांना आवडतात. अगोदर शिक्षक आवडायला सुरुवात होती की हे शिक्षक चांगले आहेत, हे शिक्षक खडूस आहेत, अशा प्रकारची इमेज विद्यार्थी निर्माण करतात. आणि त्यानंतर आवडीचे शिक्षक हे आहेत ना, चांगले शिक्षक हे आहेत ना, मग त्यांनी कुठलाही विषय शिकवला तरीही तो विद्यार्थ्यांना आवडतोच. हे शिक्षण प्रक्रियेतलं एक महत्वाचं अध्ययन अध्यापन प्रक्रियेतलं एक महत्वाची गोष्ट आहे, एक रहस्य आहे. आणि खरोखर मला अभिमान वाटतो, मला आनंद वाटतो की परमेश्वरानं अनेक विद्यार्थ्यांनी माझ्यावर विश्वास ठेवावा अशा प्रकारचे वातावरण या महाराष्ट्रामध्ये निर्माण केलं. यामध्ये खऱ्या अर्थानं अखंड महाराष्ट्रातील, महाराष्ट्राच्या बाहेरील जवळपास 7 आणि महाराष्ट्र 8 राज्यातील विद्यार्थ्यांना आणि परमेश्वरालाच याचं श्रेय आहे की शिर्के सर हा विषय शिकवतात तर खरोखर 100% त्याला न्याय देतील. हा विश्वास निर्माण करणं, ही आपुलकी निर्माण करणं, या सर्व वातावरणाची परमेश्वराचीच कृपा आहे. आणि मला नेहमी वाटतं की मी हा विषय शिकवेल तर विद्यार्थ्यांना सर्वोत्तम न्याय देईलच. विद्यार्थ्यांचं जे हे ध्येय आहे, जो हेतू आहे, तो साध्य करण्यासाठी सर्वतोपरी मला काम करावंच लागेल. आणि खरोखर ह्या सगळ्या गुण वैशिष्ट्य शिकत असताना मी माझं स्वतःचं सुद्धा मूल्यमापन करत होतो की या कॅटेगरीमध्ये मी बसतो का, या गुण वैशिष्ट्यामध्ये मी बसतो का. नसल बसत आपल्याला डेव्हलप करावं लागेल, आपल्याला ते चॅलेंज स्वीकारावं लागेल, तरच तुला आदर्श शिक्षक, एक चांगला शिक्षक म्हणून या महाराष्ट्रासमोर, या भारतातील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसमोर उभा राहण्याचे धाडस निर्माण करायला पाहिजे. उभा राहण्याचा हक्क आहे, अधिकार आहे, असं माझं मन सांगतं. ना, प्रेमळपणा नावाचा हा एक गुण वैशिष्ट्य आहे, गुण वैशिष्ट्य आहे. याच्यावर कशा प्रकारे उपयोजनात्मक प्रश्न येणार आहेत किंवा आलेले आहेत हे सुद्धा आपण शेवटी पाहणार आहोत. दुसऱ्या क्रमांकाचं गुण वैशिष्ट्य आपण पाहूया, विद्यार्थ्यांशी सातत्यपूर्ण वर्तन. विद्यार्थ्यांच्या ध्येयाशी, विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेशी शिक्षकानं प्रामाणिक असणं, सातत्यपूर्ण असणं हे फार महत्वाचं आहे. विद्यार्थी उशिरा येतो त्यावेळेस त्याला आपण सांगू शकतो लवकर ये, जेव्हा शिक्षक लवकर येतात, वेळेवर येतात. जर शिक्षकच वेळ पाळत नसतील, शिक्षकच प्रामाणिक नसतील तर विद्यार्थ्यांना प्रामाणिक राहण्याचा सांगण्याचा अधिकार कसा आहे? अजिबात नाही. जेव्हा विद्यार्थ्यांच्या मनामध्ये हे शिक्षक वेळेवर येतात, हे शिक्षक वेळेवर पाठ शिकवायला सुरुवात करतात, हे शिक्षक पूर्ण वेळ त्यांचं काम करतात, कर्तव्य बजावतात, ही इमेज निर्माण होते, तेव्हा त्या शिक्षकांकडून शिकवलेला दिलेला घटक जो आहे, विषय ज्ञान जे आहे ते परिपूर्णरित्या विद्यार्थी घेण्यास तयार होतात. ही सत्य गोष्ट आहे. फक्त पोपटपंची करणाऱ्या शिक्षकाकडून विद्यार्थी शिकत नाही, गेला तो जमाना. विद्यार्थी अनुकरणातून शिकतात. विद्यार्थी शिक्षकाच्या वर्तनाचं निरीक्षण करतात, हे प्रामाणिक आहेत, हे वेळ पाळतात, हे सातत्याने कष्ट करतात, तर आपणही अशा प्रकारचं कष्ट करायला पाहिजे, आपणही प्रामाणिक व्हायला पाहिजे, वेळ पाळायला पाहिजे असं विद्यार्थी मानतात, म्हणजेच ते अध्ययन करतात. म्हणून शिक्षकानं विद्यार्थ्यांशी सातत्यपूर्ण वर्तन ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. तिसऱ्या क्रमांकाचं गुण वैशिष्ट्य पाहिल्यानंतर चौथ्या क्रमांकाचं गुण वैशिष्ट्य आहे सहिष्णु वृत्ती. शिक्षकानं संयमी असणं गरजेचं आहे. शिक्षकानं सहिष्णु वृत्तीचं असणं गरजेचं आहे, सहनशील वृत्तीचं असणं गरजेचं आहे. विद्यार्थ्याकडून चुका होऊ शकतात, सहकार्याकडून चुका होऊ शकतात, माणूस आहे. परंतु त्या चुका झाल्यामुळे लगेच टेम्परेचर हाय करायचं, तळ पायाची आग मस्तकाला न्यायची, मग विद्यार्थी मारायचे किंवा एखाद्या विद्यार्थ्याकडे दुर्लक्ष करायचं, तर टुकार झालं तर टुकार झालं, बिघडलं तर बिघडलं, मला काही नाही. विद्यार्थी घडण्यासाठीच आलेले आहेत.
आणि मग ते घडता घडता त्यांच्याकडून चुका होणाऱ्या या सगळ्या गोष्टी सहन करून संयमानं त्यांना जसा कुंभार मातीच्या गोळ्याला आकार देतो आणि सुंदरशी मूर्ती तयार करतो, सुंदरशी कुठली तरी कलाकृती तयार करतो, अगदी तसंच अगदी त्याचप्रमाणे संयमानं शिक्षकानं या मातीच्या गोळ्यांना, या विद्यार्थ्यांना, लहान मुलांना घडवणं गरजेचं आहे. त्यांच्या चुका पदरात घेऊन त्यांना घडवणं गरजेचं आहे. यासाठी तो सहिष्णू वृत्तीचा असायला पाहिजे. आपल्या मनात असणाऱ्या कुठल्या तरी टोकाच्या भावनेनं त्यानं विद्यार्थ्यांना घडवू नये, तर सहिष्णू वृत्तीनं घडवावं. हे एक महत्वाचं गुण वैशिष्ट्य रेन्स यांनी सांगितलेलं आहे. पुढे जाऊया आपण. पुढचं गुण वैशिष्ट्य फार महत्वाचं आहे. मन मोकळेपणा. एक सर्वसाधारणपणे व्यक्तिमत्वाचे दोन प्रकार जर पाडले तर अंतर्मुखी आणि बहिर्मुखी असे दोन प्रकार असतात. अंतर्मुखी स्वभावाचे लोक जे आहेत ते लोक मन मोकळेपणाने कुणाबरोबर बोलत नाहीत, मन मोकळेपणाने कुठल्या कृतीमध्ये सहभागी होत नाहीत. ते कुठे बी गेले तर असे एकदम बसणार, मर्यादित हसायचं म्हणलं तरी मर्यादित हसायचं, रडू आलं तरी ते रडू सुद्धा मर्यादित रडतात. कुठल्याही पद्धतीची भावना ते मन मोकळेपणानं व्यक्त करत नाही. अशा लोकांप्रती गावरान भाषेत सांगायचं म्हटलं, गावरान शब्दामध्ये सांगायचं म्हटलं, ते आतल्या गाठीचे असतात. ते मोकळ्या मनानं ओपन होतच नाही. मग अशा व्यक्तिमत्वांबद्दल, अशा लोकांबद्दल अवतीभोवतीच्या लोकांमध्ये चांगली भावना नसते. त्यांच्या मनामध्ये चांगलं मत त्या व्यक्तीबद्दल नसतं. अगदी शिक्षकाचंही तसंच. तो जर अंतर्मुखी असेल, मन मोकळ्या नसेल, तर विद्यार्थ्यांमध्ये, सहकार्यांमध्ये, पालकांमध्ये त्याच्याबद्दल चांगलं मत निर्माण होत नाही, होऊ शकत नाही. मात्र शिक्षक जर बहिर्मुखी असेल, मोकळ्या मनाचा असेल आणि विद्यार्थ्यांमध्ये, पालकांमध्ये, आपल्या सहकार्यांमध्ये, इव्हन वरिष्ठांमध्ये सुद्धा मन मोकळेपणाने सहभागी होत असेल, मन मोकळेपणानं अध्यापन करत असेल, मन मोकळेपणानं पालकांमध्ये सहभागी होत असेल, अध्ययन अध्यापनाच्या सर्व प्रकारच्या शालेय, सहशालेय सर्व प्रकारच्या उपक्रमामध्ये जर सहभागी होत असेल मोकळेपणानं, तर त्याच्याबद्दल सर्वांच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आदर्श निर्माण होतो, आदर्श मत तयार होत असतं. आणि अशा प्रकारचं मत तयार होणं गरजेचं असतं. मत तयार होणं गरजेचं आहे. ते जर मत तयार करायचं असेल तर मन मोकळेपणा शिक्षकाचा हा अत्यंत महत्वाचा आहे, अत्यंत गरजेचा आहे. त्याच्यानंतर पुढच्या क्रमांकाचं गुण वैशिष्ट्य आपण पाहूया. पुढच्या क्रमांकाचं गुण वैशिष्ट्य कुठलं सांगितलंय पा, तर ते आहे विनोदबुद्धी. पा, अध्यापनाचा अविभाज्य भाग आहे विनोदबुद्धी. आपल्या अध्यापनामध्ये तोचपणा येऊ शकतो, आपल्या अध्यापनामध्ये नीरसपणा येऊ शकतो, एक सुरीपणा येऊ शकतो. पण हा गुण असा आहे, हे शस्त्र असं आहे की या सर्वांवर मात करून आपलं अध्यापन अत्यंत उत्तमरित्या पार पडू शकतं. विद्यार्थ्यांमध्ये अध्ययनाची, शिक्षणाची प्रेरणा निर्माण करायची असेल तर तुम्हाला सातत्यानं त्यांना प्रेरित करावं लागेल. आणि त्यांना प्रेरित करण्यासाठी एक सुरीपणा नकोय, नीरसपणा नकोय, तर त्यासाठी आपल्याला विनोदबुद्धी महत्वाची. एक साधं सोपं उदाहरण तुम्हाला सांगतो की दैनंदिन जीवनामध्ये विनोदबुद्धी किती कामाची असते. एका रस्त्यावरून एक माझ्यासारखे साधेभोळे आपले शिक्षक चाललेले असतात. रस्त्याने चालता चालता एक असा अरुंद रस्ता येतो, दोन्ही बाजूने खड्डा, आणि त्या अरुंद रस्त्यावरून एकच माणूस कसा बसा जाईल, एकच माणूस कसा बसा येईल, अशा प्रकारचा एवढा रस्ता होता. आणि या शिक्षकांनी त्या रस्त्यावर दोन पावलं, त्या अरुंद रस्त्यावर दोन पावलं टाकून चालायला सुरुवात केलेली असते. तेवढ्यात एक रगेल धिप्पाड देहाचा एक कोणीतरी मवाली तिकडून येतो, कोणीतरी माणूस येतो. ताकदीची गुरमी असते, थांब तिकडच. हे शिक्षक थोडे पुढे आलेले असतात आणि त्यामुळे शिक्षक त्याला म्हणतात, बाबा रे थांब, मी आता आलोय या रस्त्याने, मला माघारी जाण्यापेक्षा तूच थांब की, तू अजून या अरुंद रस्त्यावर आला बी नाही. नाही, मी मूर्ख लोकांना जाऊ देत नसतो, असं हा मगरूर म्हणतो. त्यावेळेस शिक्षकांनी विचार केला, अरे याच्याशी भांडून उपयोग नाही, आपलंच नुकसान आहे. म्हणून त्यांनी तो प्रसंग कसा घेतला ते म्हणते, ठीक आहे, मी मात्र मूर्ख लोकांना जाऊ देतो, तू जा. हा मगरूर पैलवान माणूस हसत गेला, पण त्याला कळलंच नाही हा टोला कसा लागला. अगदी अशा पद्धतीनं आपल्या अध्यापनामध्ये विनोदबुद्धी असावी. मग घरी काहीतरी मॅडम बरोबर वाद झालेत,
त्याचं टेन्शन घेऊन गुरुजी वर्गात आले आणि मोकार पोरच धोपटले, तर हे चालत नाही. आपल्या अध्ययन अध्यापनामध्ये विनोद बुद्धीचा वापर केला तर मुलांचा एकाग्रता आपण वाढवू शकतो, अध्ययनावर आणि अध्यापनावर त्यांना फोकस करायला लावू शकतो आणि आपलं शिक्षणाचं ध्येय साध्य करू शकतो. म्हणून एकसुरीपणावर, नीरस अध्यापनावर विनोद बुद्धी हा रामबाण उपाय आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊया. पुढच्या क्रमांकाचं गुण वैशिष्ट्य आपल्याला पाहायचंय. पुढच्या क्रमांकाचं गुण वैशिष्ट्य काय? विषय ज्ञानावर प्रभुत्व. सर्व काही गुण वैशिष्ट्य असताना जर त्या शिक्षकाचा विषय ज्ञानावर जर प्रभुत्व नसेल तर त्याच्या संपूर्ण आयुष्यावर, त्याच्या संपूर्ण व्यक्तिमत्वावरती, त्याच्या संपूर्ण इमेजवरती हे गुण वैशिष्ट्य प्रभाव टाकतात. कित्येक शिक्षकांचं व्यक्तिमत्व वेगळ्या प्रकारचं चुकीचं बनलंय. त्याचं कारण आहे पहिल्या टप्प्यामध्ये विषय ज्ञानावर प्रभुत्व नसणे. आणि म्हणून आपण जो विषय आपण शिकवणार आहोत, अगदी पहिलीच्या वर्गामध्ये अ ब कडे शिकवायचं असेल, 1 2 शिकवायचं असेल, ABCD शिकवायची असेल, तरी तुम्हाला सांगतो की त्या अध्यापनावर, विषय ज्ञानावर प्रभुत्व असणारा शिक्षक आणि विषय ज्ञानावर प्रभुत्व नसणारा, पाट्या टाकणारा शिक्षक, फक्त शिक्षकाची नोकरी करणारा शिक्षक, यांच्यामध्ये, यांच्या अध्यापनामध्ये आणि वर्गातील वातावरणामध्ये प्रचंड फरक असतो. अगदी प्रभुत्व असणाऱ्या शिक्षकाने वर्गामध्ये पाऊल ठेवलं की विद्यार्थ्यांमध्ये एक सकारात्मक ऊर्जेची लाट निर्माण होते. आणि पाट्या टाकणाऱ्या शिक्षकाने वर्गामध्ये एंट्री केली की आलं, कुणी झोपत आहे, कुणी काय अशी परिस्थिती. तर का? विषय ज्ञानावर प्रभुत्व. मला काहीतरी नवीन शिकायला मिळणार आहे, मला काहीतरी सखोल शिकायला मिळणार आहे, मला काहीतरी महत्वाचं ज्ञान मिळणार आहे, ही भावना विद्यार्थ्यांमध्ये त्याच वेळेस निर्माण होत असते ज्यावेळेस त्या अध्यापकाचं, त्या शिक्षकाचं विषय ज्ञानावर प्रभुत्व आहे. मग नसेल तर त्यानं मिळवावा. रात्रंदिवस त्यानं विद्यार्थी व्हावं, सखोल अभ्यास करावा, त्याची प्रॅक्टिस करावी, त्याचा सराव करावा आणि मग प्रेझेंटेशन करावा. परफेक्ट प्रिपरेशन अँड देन परफेक्ट प्रेझेंटेशन. हे एक अध्यापनाचे, यशस्वी अध्यापनाचं, प्रभावी अध्यापनाचं एक सूत्र आहे. आणि रेल्स यांनी म्हणूनच विषय ज्ञानावर प्रभुत्व हे गुण वैशिष्ट्य प्रामुख्याने फोकस करून सांगितलेले आहे. याच्यानंतर पुढच्या क्रमांकाचं गुण वैशिष्ट्य आपण पाहूया. व्यावसायिक तत्परता. एखाद्या शिक्षकाच्या एखाद्या विषयावर खूप प्रभुत्व असणं म्हणजे तो शिक्षक परिपूर्ण असणं, त्या शिक्षकाचं परिपूर्ण व्यक्तिमत्व असं नाही. तर अजून काही कंगोरे त्याच्या व्यक्तिमत्वाशी संबंधित आहे. फक्त पाठ्यपुस्तकावर प्रभुत्व असणं म्हणजे परिपूर्ण व्यक्तिमत्व नाही. तर त्या पाठ्यपुस्तकाबरोबरच शालेय उपक्रमाबरोबर सहशालेय उपक्रमासंदर्भात सुद्धा शिक्षक जागरूक असणं गरजेचं आहे. कुठल्या प्रकारची शैक्षणिक साधने, कशा प्रकारची वापरायची, नवीन आलेली कुठली साधने आहेत ही समजली पाहिजे. कुठल्या वयोगटाला आपल्याला शिकवायचे, कुठल्या हेतूने शिकवायचंय, काय हेतू साध्य करायचा आहे, आपल्या राष्ट्राच्या गरजा काय, राष्ट्राच्या समस्या काय, या सगळ्या गोष्टींचा उहापोह करून अध्यापन करणं, काम करणं म्हणजेच व्यावसायिक कौशल्य, व्यावसायिक तत्परता असणं. याच्यानंतर पुढे आपल्याला पाहायचंय उत्कृष्ट परस्पर संबंध. अलीकडच्या काळामध्ये नवरा बायकोमध्ये, भावा भावामध्ये, बहिणी बहिणीमध्ये, माय लेकामध्ये, बाप लेकामध्ये या गुण वैशिष्ट्याचा अभाव दिसतो. उत्कृष्ट परस्पर संबंध. आणि उत्कृष्ट परस्पर संबंध यामध्ये एक अत्यंत महत्वाची गोष्ट अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला जाणवेल. नवीन जॉईन झालेले, स्वतःच्या अभ्यासावर, गुण वैशिष्ट्यावर, कौशल्यावर नवीन जॉईन झालेले शिक्षक मनापासून जेव्हा काम करायला सुरुवात करतात तेव्हा त्यांना जुनी सिस्टम, रोडावलेली सिस्टम विरोधाभास ठरते आणि मग तिथं जुने सहकारी, नवे सहकारी यांच्यामध्ये क्लॅश निर्माण होतो. तर शिक्षकांना आपले सहकारी, विद्यार्थी, पालक, मुख्याध्यापक, वरिष्ठ शिक्षण क्षेत्रातले अधिकारी या सर्वांबरोबर निकोप संबंध ठेवायला पाहिजे. मग त्यासाठी योग्य कम्युनिकेशन असेल, योग्य वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या उपक्रमांचं आयोजन असेल, या सगळ्या गोष्टींचा समावेश असायला पाहिजे. म्हणजे विद्यार्थ्याची तक्रार करायची असेल तरच पालक बोलवायचे असं नाही, तर विद्यार्थ्याचं कौतुक करण्यासाठी सुद्धा पालकांना बोलवलं पाहिजे. पालकांनाही आपण एक शाळेचे भाग आहेत. शाळा आपल्या जीवनाचा एक भाग आहे, या दोन्ही गोष्टी जाणवायला पाहिजे.
तरच हे शक्य आहे. आणि म्हणून उत्कृष्ट परस्पर संबंध शालेय वातावरण निकोप तयार करू शकतात. जॉन डू यांनी विद्यार्थ्यांच्या विकासासाठी सर्वात महत्त्वाचं शाळेतील वातावरण पोषक असणं गरजेचं हे सांगितलंय. आणि म्हणून शाळेतील वातावरण पोषक असण्यासाठी सर्वांमध्ये, सर्व घटकांमध्ये परस्पर संबंध उत्कृष्ट असायला पाहिजे. आता चूक कुणाची हा भाग वेगळा, तरी पण काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी शिक्षकाला मारलेलं पाहिले. काही ठिकाणी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना बेदम शिक्षा केली, अमानुष शिक्षा केली, हे सुद्धा उदाहरण आपण पाहिलेलं आहे. तर हे दोन्ही टोकाचे कारण, दोन्ही टोकाच्या घटना होतात का, तर परस्पर संबंध निकोप नसणं. तर हे निर्माण करण्यासाठी गुण कौशल्य हे शिक्षकामध्ये असायला पाहिजे, शिक्षकाच्या अध्यापकाच्या व्यक्तिमत्वामध्ये असायला पाहिजे. याच्यानंतर पुढच्या क्रमांकाचं गुण वैशिष्ट्य आहे मानसिक परिपक्वता. मानसिक परिपक्वता. अलीकडच्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये मानसिक आजार माणसाला लागू झालाय. हा मानसिक आजार इतका फोफावत चाललाय, इतका वाढत चाललाय, आणि गंमत म्हणजे की मी मानसिक आजारी हे सुद्धा कळत नाही. इतर क्षेत्रामध्ये कमी जास्त प्रमाणात थोडंफार चालू शकतं, मात्र शैक्षणिक क्षेत्रामध्ये विद्यार्थ्यांची मनं, सहकाऱ्यांची मनं, वरिष्ठ अधिकाऱ्यांची मनं, पालकांची मनं, या सगळ्यांची मनं सांभाळून विद्यार्थ्यांच्या मनाचा विकास करायचा आहे. कोठारी आयोगानं सांगितलंय की देशाचं भविष्य शाळांतील वर्गखोल्यात घडवलं जातं. आणि म्हणून देशाचं भविष्य घडवत असताना शिक्षकाचं मन, शिक्षकाची मानसिकता खंबीर असायला पाहिजे, सुदृढ असायला पाहिजे, आरोग्यदायी असायला पाहिजे, आरोग्य संपन्न असायला पाहिजे. नाही तर घरी मॅडम बरोबर वाद झालेत, मॅडमनी लाटण्यानेच हाणले, विनोद बुद्धीने आपलं चाललंय, म्हणजे घरच्या कुठल्या तरी टेन्शन्स, बाहेरच्या कुठल्या तरी टेन्शन्स, कुठल्या तरी सुखाचं, कुठल्या तरी दुःखाचं आपल्या अध्ययन अध्यापनावर परिणाम, अनुकूल परिणाम झाला तर चांगलाच आहे, मात्र प्रतिकूल परिणाम होता कामा नये. याच्यासाठी त्या शिक्षकाचं मानसिक परिपक्व, मॅच्युरिटी चांगली असायला पाहिजे, मानसिक परिपक्वता असायला पाहिजे. बाहेरच्या गोष्टी बाहेर असतील, माझ्या आयुष्यामध्ये चढ उतार असतील, सुखदुःख असतील, मात्र मी ज्या विद्यार्थ्यांना घडवणार आहे त्या कुठल्याही गोष्टीचा त्यांच्यावरती प्रतिकूल परिणाम होणार नाही याची काळजी शिक्षकांनी घ्यायला पाहिजे. म्हणजेच त्याची मानसिकता सुदृढ असायला पाहिजे, मानसिक परिपक्व असायला पाहिजे. याच्यानंतर पुढच्या क्रमांकाचं गुण वैशिष्ट्य जे आहे, पुढच्या क्रमांकाचं गुण वैशिष्ट्य व्यावसायिक समाधान. खऱ्या अर्थानं आजच्या शैक्षणिक समस्येमध्ये मला एक जाणवलेली समस्या, हे माझं वैयक्तिक मन असेल आणि रेन्स यांनी मांडलेलं मत, दोन्ही मत मी सांगतो. अगोदर माझं वैयक्तिक मत जे रेन्सच्या मताशी संबंधित आहे. दुसरी बाजू काय, ज्यांना फक्त सरकारी नोकरी करायची, सरकारी पगार घ्यायचा, अशा विचाराचे, अशा हेतूचे लोक जेव्हा शिक्षक झाले, मग ते कष्टाने झाले, मार्क मेरिटने झाले, त्याचं बद्दल आहे, तरी त्यांच्याकडून प्रभावीरित्या शैक्षणिक कार्य होत नाही. मात्र मला इतर क्षेत्रात नाही तर मला शैक्षणिक क्षेत्रामध्ये काम करायचंय, मला गुरु बनायचंय, मला शिक्षक बनायचंय, असं ध्येय, असं मत, असा विचार असणारा व्यक्ती जेव्हा शिक्षक बनतो, शिक्षिका बनते, त्याकडून प्रभावीरित्या काम होतं. कारण तो त्याच्या कामामध्ये समाधानी असतो. माझा विद्यार्थी कलेक्टर झाला, वाह काय आनंद आहे त्याच्यामध्ये. जेव्हा कधीतरी 10 वर्षापूर्वीचा, 15 वर्षापूर्वीचा एखादा विद्यार्थी येतो, चरण स्पर्श करतो आणि म्हणतो, सर मी तुमच्यामुळे घडलो, सर आज मी कलेक्टर आहे, सर आज मी SP आहे, सर आज मी DYSP आहे, तलाठी आहे, ग्रामसेवक आहे, शिक्षक आहे, जो कुठल्या क्षेत्रामध्ये इंजिनियर असेल, व्यावसायिक असेल, सर मी तुमच्यामुळे. हे वाक्य ज्याला सर्वोत्तम वाटतं, जगाच्या पलीकडे, याच्या पलीकडची संपत्ती कुठलीच नाही. म्हणजेच काय, तर तो त्याच्या क्षेत्रामध्ये, त्याच्या व्यावसायिक कार्यामध्ये परिपूर्ण समाधानी आहे. आणि अशाच विचाराच्या शिक्षकाकडून शैक्षणिक ध्येय साध्य होऊ शकतं, विद्यार्थ्याच्या व्यक्तिमत्वाचा परिपूर्ण विकास होऊ शकतो. आणि हे मी नाही तर D.G. रेन्स नावाच्या फार मोठ्या संशोधकाने हे सांगितले. आणि म्हणून या सर्व गुण वैशिष्ट्यांवरती ज्ञान, आकलन आणि उपयोजन तीनही पद्धतीचे, तीनही लेवलचे प्रश्न येऊ शकतात, किंबहुना या अगोदर सुद्धा आलेले आहेत.
आणि या अध्यापकाचे व्यक्तिमत्व या टॉपिकवर कुठं कुठं प्रश्न आले माहिती आहे? डीएड सीटी 2008, डीएड सीटी 2010. तुम्ही टेटच्या प्रश्न पहा, तुम्ही टेटच्या प्रश्नपत्रिका व त्यामध्ये सुद्धा टीटी पेपर 1, टीटी पेपर 2 सर्व प्रकारच्या परीक्षांना या टॉपिकवरती प्रश्न आलेत आणि अतिशय सोपे आहेत, अतिशय सोपे आहेत, अजिबात अवघड नाही. फक्त काही छोटे छोटे नावं, काही मानसशास्त्रज्ञांची, काही संशोधकांची नावं, काही संस्थांची नावं तुम्हाला लक्षात ठेवायची. जसा पाठीमागे एका टीईटीला प्रश्न आला होता, आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली कोणी मांडली? तर हा नॉलेज बेस्ड प्रश्न आहे. पण हा मुद्दा समजल्याशिवाय तुम्हाला त्या आंतरक्रिया विश्लेषण प्रणालीवर, आकलनावर, उपयोजनावर प्रश्न कसा येणार आहे? म्हणून अगोदर बेस तयार करण्यासाठी तुम्हाला नॉलेज बेसवरचे प्रश्न म्हणजेच तुम्हाला बेसिक माहिती असणं गरजेचं. चला, डी.जी. रेंश यांनी शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये, शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये सांगत असताना 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 असे 11 गुणवैशिष्ट्ये सांगितलेत. नीट समजून घ्या. पाठांतर याच्यामध्ये काहीही नाही, फक्त तुमची कन्सेप्ट क्लिअर असायला पाहिजे की याच्यातून काय सांगायचं होतं. बस कसाही आकलन उपयोजनावर प्रश्न येऊ द्या, आउट ऑफ मार्क्स मिळणारच, एवढाच मुद्दा नाही. आता याच्या पुढे जायचं. शिक्षकाची गुण वैशिष्ट्य फक्त इथंच नाही, अजून वेगळ्या वेगळ्या माध्यमातून सांगण्याचा वेगळ्या वेगळ्या मानसशास्त्रज्ञांनी, संशोधकांनी प्रयत्न केला. त्यावरही आपल्याला सारांश रूपाने चर्चा करायची. कुठल्या कुठल्या पाहूया. मग त्याच्यामध्ये ही एक गोष्ट महत्वाची, काय एनसीईआरटी आपल्या दिल्लीची 2008च्या परीक्षेला प्रश्न आला होता. एनसीईआरटी कुठं आहे? दिल्लीला. आता इतकं शैक्षणिक क्षेत्रामध्ये देश पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर संशोधन करणारी संस्था म्हणजे एनसीईआरटी, आणि आपल्या राज्याची एससीईआरटी आपण म्हणतो, तुम्हाला सगळ्यांना माहिती. तर या संस्थेमध्ये कार्यरत असणारे जे संशोधक होते कमल अरोरा यांनी शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचे, शिक्षकाच्या वर्तनानुसार, शिक्षकाच्या गुण वैशिष्ट्यानुसार 2 भाग पाडलेले, 2 प्रकार पाडलेले आहेत. कुठले कुठले प्रकार? तर एक आहे प्रभावी शिक्षक आणि दुसरे आहेत अप्रभावी शिक्षक. प्रभावी शिक्षक आणि अप्रभावी शिक्षक अशा प्रकारचे गुणवैशिष्ट्य झाला. प्रभावी शिक्षक आणि अप्रभावी असं वर्गीकरण शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचं कोणी केलं असा प्रश्न आला तर कमल अरोरा. पुढचा प्रश्न, कमल अरोरा हे खालीलपैकी कोणत्या संस्थेमध्ये संशोधक म्हणून काम करत होते? तर एनसीईआरटी. आणि आता प्रभावी शिक्षक, अप्रभावी याच्यावर मी काही उपयोजनात्मक प्रश्न बनवलेले आहेत, ते प्रश्न रूपाने हा टॉपिक आपण पाहूया. चला, पुढची कन्सेप्ट, पुढचा मुद्दा समजून घेऊया. पुढचा कुठला मुद्दा आहे पहा? पुढचा मुद्दा पी सोपा आहे की शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण करत असताना, शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचे गुण वैशिष्ट्ये सांगत असताना फक्त शिक्षकच नाही तर व्यक्तिमत्व, व्यक्तीच्या व्यक्तिमत्वाबद्दल फार मोठं संशोधन झालं. ते संशोधन हे आपल्या बेसिक लेवलला समजणं गरजेचं. मग याच्यामध्ये पहा, मिडले आणि मिडझेल या दोघांनी एक रिसर्च डेव्हलप केलं, एक सिद्धांत मांडला. आणि तो सिद्धांत कुठला आहे पहा? ऑब्झर्वेशन शेड्यूल रेकॉर्ड. ऑब्झर्वेशन शेड्यूल रेकॉर्ड नावाचा सिद्धांत संशोधन मांडलं. याला शॉर्टकट ऑस्कर म्हणतात. ऑस्कर झाला. नॉलेज बेसवरचा हा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. हा सिद्धांत कोणी मांडला किंवा मिडले आणि मिडझेल यांनी कोणता सिद्धांत विकसित केलाय? तर अशा प्रकारे. याच्यानंतर पुढच्या क्रमांकाचं संशोधन ते सुद्धा महत्वाचं आहे. हे बेले यांनी मांडलेलं आहे. बेले यांनी विकसित केलेल्या व्यक्तिमत्वासंदर्भात काय? इंटरॅक्शन प्रोसेस कॅटेगरीज. इंटरॅक्शन प्रोसेस कॅटेगरीज नावाचं संशोधन कोणाचं? बेले यांचं आहे, ज्याला शॉर्टकट IPC असं म्हणतात. याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकाचं संशोधन बघा, ॲमिडॉन. ॲमिडॉन व हंटर यांनी विकसित केलेले रिसर्च काय आहे? तर व्हर्बल इंटरॅक्शन कॅटेगरी सिस्टम. व्हर्बल इंटरॅक्शन कॅटेगरी सिस्टम हे याला शॉर्ट मध्ये VICS असंही म्हणतात. हा शॉर्ट फॉर्म आहे, हे काय तुम्हाला सांगायची गरज नाही. याच्यानंतर पुढच्या क्रमांकाचं रिसर्च आहे फ्लँडर्स, जे आपल्या परीक्षेला आलं होतं. फ्लँडर्स व ॲमिडॉन यांनी विकसित केलेलं, ते खरं तर दोघांनी जरी विकसित केलेलं असलं तरी त्याला फ्लँडर्सच नाव आहे. फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली त्याला म्हणतात. फ्लँडर्स सिस्टम ऑफ इंटरॅक्शन अनालिसिस, शॉर्ट मध्ये FIAC असं त्याचा लॉंग शॉर्टकट तयार केलेला आहे पहा. फ्लँडर्स आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली.
परीक्षेला प्रश्न आला होता, आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली, व्यक्तिमत्वा संदर्भात आंतरक्रिया विश्लेषण प्रणाली कोणी मांडली? फ्लँडर्स. असा साधा सोपा नॉलेज बेसवरचा प्रश्न आला होता. बर, अजून काय रिसर्च, अजून काय वर्गीकरण व्यक्तिमत्वाबद्दल आपल्याला पाहायची जे परीक्षेला विचारले जातात. काही मानसशास्त्रज्ञांनी व्यक्तिमत्वाच्या बाबतीत गुणतत्वावर भर दिलाय. काही मानसशास्त्रज्ञांनी अजून काही वेगळ्या वेगळ्या शारीरिक तत्वावरती भर दिलेला आहे आणि त्या तत्वांचा सुद्धा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्या तत्वांचं त्यांचं वर्गीकरण आपल्याला समजून घ्यायचं, त्याच्यावरती सुद्धा परीक्षेला प्रश्न आले. व काहींनी गुणतत्वावरती भर दिलेला आहे, गुणतत्वावरती म्हणजे गुणवैशिष्ट्य सांगितलेत, आणि काहींनी वर्गतत्वावर वेगळ्या प्रकारची वर्गवारी केलेली आहे. मग त्याच्यामध्ये ही वर्गवारी बघा तुम्हाला परीक्षेला आलेली दिसेल. सोपं आहे. शेल्डन यांनी, संशोधकाचं नाव आहे शेल्डन, यांनी शारीरिक घटकानुसार व्यक्तीची वर्गवारी 3 प्रकारात केलेली. किती प्रकारामध्ये? 3 प्रकारामध्ये. कशानुसार निकष काय म्हणला? शारीरिक घटकाला निकष म्हणलाय. आणि काय वर्गवारी, काय वर्गीकरण केलेलं आहे नीट समजून घ्या. एकदम सोपं आहे. बोजड बुटके, त्यालाच इंग्रजीमध्ये आपण इंडोफॉर्म म्हणतो. एंडोफॉर्म. बरं, इंडोमॉर्फ म्हणजे काय बघा. बोजड बुटके नावातच आहे पहा. बोजड, वजनदार, जाडे जुडे, लठ्ठे, ढोले आणि उंची कमी असणारे बुटके, अशा. शिक्षकाचं नाही, हे कॉमन माणसाच्या व्यक्तिमत्वाचं वर्गीकरण याने मांडलेलं आहे. झालं पहिल्या प्रकारचं. नावात अर्थ आहे, फार विश्लेषणाची गरज नाही, परंतु हे असं आल्यानंतर तुम्हाला सांगता आलं पाहिजे कुणी मांडलंय. त्याच्यानंतर 3ऱ्या क्रमांकाला बांधेशूद पिळदार. बांधेशूद आहे, व्यायाम करतोय, अतिशय चांगल्या प्रकारचे शरीरयष्टी, पिळदार शरीरयष्टीचं आपण तानाजी मालुसऱ्यांचं वर्णन आपण करायचं की तानाजी मालुसऱ्यांची शरीरयष्टी अशी पिळदार होती आणि असे काही शरीरयष्टी होती की त्यांच्या मिशामध्ये लिंबू ठेवलेलं सापडत नव्हतं, दिसत नव्हतं. अशा मिशाच तेवढ्या असतील तर माणसाची शरीरयष्टी कशी असेल. अलीकडच्या काळामध्ये काय झालंय, माणसाचा विचार करण्याची प्रक्रिया, माणसाची आहाराची प्रक्रिया इतकी बिघडली की माणूस अगदी कुपोषित, नवनवीन फॅशन यायला लागले, 0 फिगर. आणि मग याच्या कारणानं माणसं सगळ्या आहार बिघडून गेलेत. नको त्या नाश्त्याचे काय लोक खातात आणि त्याच्यामुळे शरीरयष्टी बिघडली. तर या संशोधकांचं मत आहे किंवा आपल्या सर्वसामान्यांना कळेल, किमान ज्याला आदर्श मानतो त्या शिक्षकाची शरीरयष्टी सुद्धा आदर्श असायला पाहिजे, व्यक्तिमत्व आदर्श असायला पाहिजे. हे असं बांधेशूद आणि पिळदार, त्याला म्हणतात मेसोमॉर्फ. त्याच्यानंतर पुढच्या क्रमांकाचं वर्गीकरण किडकिडीत उंच, एक्टोमॉर्फ. किडकिडीत उंच, नुसता हाडाचा काढा. चला, शेल्डन यांचं शारीरिक निकष मानून अशा प्रकारची व्यक्तिमत्वाची त्यांनी वर्गीकरण केलं. 3 प्रकार पडलेत, विसरायचं नाही. याच्यानंतर पुढच्या क्रमांकाचं वर्गीकरण आहे केशमर यांचं. केशवर यांनी त्याच पद्धतीचं वर्गीकरण केले. मेद प्रधान व्यक्तिमत्व, ढोल ढाल, जाड जुड, टायर सुटेल, ढिरी सुटेल व्यक्तिमत्व म्हणजे मेद प्रधान. नुसतं गुलाबजाम उरताव आणि ते 50 आणते लग्नाला गेलं की लग्नवाल्यांना बी टेन्शन येते, याला बोलावं का नाही. मेद प्रधान व्यक्तिमत्व, स्नायू प्रधान, मसल ओरिएंटेड स्नायू प्रधान व्यक्तिमत्व. आणि 3रं आहे अस्थि प्रधान, हाडाच्या काड्या, अस्थि प्रधान व्यक्तिमत्व. अशा रीतीने 3 प्रकारचं वर्गीकरण हे केशमरने केले. चला, पुढच्या प्रकारची माहिती. एक स्विस मानसशास्त्रज्ञ, त्यांचं नाव लक्षात राहू द्या, कार्ल युंग. आणि या कार्ल युंग यांनी काय केलंय की व्यक्तिमत्वाचं 2 गटामध्ये वर्गीकरण केलं, अंतर्मुखी आणि बहिर्मुखी. अंतर्मुखी म्हणजे आतल्या गाठीची बघा, हे काय खरं सांगत नाही, काय खोटं सांग. पूर्वेला जायचं असलं पश्चिमेला सांगत येत, आणि पश्चिमेला जायचं असलं पूर्वेला सांगत येत. एखादी घटना अशी घडली तर ते तशी सांगत येत, खरं सांगत नाही. मोकळ्या मनाने कुणाबरोबर वागत नाही, कुणाशी काय बोलायचं कुणाशी काय नाही हे त्यांचं फिक्स ठरलेलं असतं. हे अशा अंतर्मुखी असतात. मात्र बहिर्मुखी व्यक्तिमत्वाले मन मोकळ्यापणाने असतात, सर्वांशी मन मोकळ्यापणाने वागत असतात, त्यांच्याबद्दल समाजामध्ये विश्वास निर्माण होत असतो. अशा प्रकारे हे 2 गट कार्ल युंग यांनी केले. याच्यानंतरचं पुढच्या क्रमांकाचं वर्गीकरण बघा, हे कॅटेलचं वर्गीकरण. आणि हे वर्गीकरण सुद्धा परीक्षेला आलेलं आहे. आता अर्थात इतकं डिप्त येणार नाही की कॅटेलने खालीलपैकी कोणतं 12 घटक सांगितलेले असं येणार नाही. मात्र व्यक्तिमत्वाचे 12 मूळ गुणपुंज कोणी सांगितले असा प्रश्न येऊ शकतो. किंवा कॅटेलने व्यक्तिमत्वाचे मूळ किती गुणपुंज सांगितलेले आहेत, गुणांचे गुच्छ सांगितले, एकच गुण नाही तर एकत्रित 12, 1 डझन.
आणि मग ते 12 आपले नजरे खालून घालवत असू द्या. फक्त बघा काय एकदम सोपं आहे बघा. बहिर्मुखी, सुस्वभावी, लवचिक व्यक्तिमत्वाचे. बहिर्मुखी असतो, मन मोकळे असतो, चांगल्या स्वभावाचा असतो आणि बदल होईल तसा तो ऍडजस्ट करतो, समायोजित असतो म्हणून त्याला लवचिक म्हणतात. अशा प्रकारचं बुद्धिमान, कर्तव्यदक्ष आणि विचार. काही व्यक्तींचे व्यक्तिमत्व ते कुशाग्र बुद्धीचे असतात. अर्थात बुद्धिमत्ता ही अनुवंशिक असते, हे तुम्हाला माहिती आहे बऱ्यापैकी. याच्यानंतर आपलं काम चोखपणे बजावणारे असतात आणि ते विचारी असतात, विचार करून अनेक गोष्टी करतात. अशा रीतीचे दुसरं व्यक्तिमत्व. वास्तववादी म्हणजे सत्याचं भान असणारा, स्थिर आणि सहिष्णू. किती चढ उतार आले तरी स्थिर असणारा, संयमी असणारा, सहिष्णू वृत्तीचा अशा प्रकारचा. इथं गर्विष्ठ, वर्चस्व गाजवणारा. गर्विष्ठ म्हणजे मी श्रेष्ठ असं गाजणार आहे, बस इतरांवर वर्चस्व गाजवणारा, मीच मोठा आहे, मलाच मान, मलाच सन्मान, अशा प्रकारचे व्यक्तिमत्व बी समाजामध्ये आढळतात. त्याच्यानंतर संवेदनशील आणि स्नेहभावी, इतरांचे सुख दुःख समजून घेणारा, इतरांमध्ये अतिशय स्नेहाने वागणारा, सर्वांच्या भावनांची कदर करणारा, असं व्यक्तिमत्व असतं. हे कॅटेलने सांगते. विचारी, ज्ञानी, सौंदर्यप्रेमी लोक, ज्ञानी लोक, अशा प्रकारे हे एक व्यक्तिमत्व त्या कॅटेलने सांगितले. याच्यानंतर 7व्या क्रमांकाच्या व्यक्तिमत्वाबद्दल उद्योगी आणि व्यावहारिक. काही लोक सातत्याने, इंडस्ट्रियस त्याला म्हणतात इंग्रजीमध्ये, सातत्याने कृतिशील असतात. सातत्यपूर्ण त्यांचा विचार आणि त्यांचं वर्तन कायमस्वरूपीचं चालू असतं. अगदी त्यांची गती कासवाप्रमाणे असू द्या, मात्र शेवटी जिंकतात तेच. सातत्यपूर्ण. आणि म्हणून मित्र लक्षात असू द्या की आपलं सशासारखा वेग जरी नसला तरी अभ्यासामध्ये सातत्य असायला पाहिजे. सरकारची परीक्षेची तयारी कधी घोषित होईल याचा विचार करू नका. आपल्या अभ्यासामध्ये सातत्य ठेवा, यश नक्कीच मिळणार आहे. फक्त स्पर्धा परीक्षेसाठीच नाही तर कुठल्याही क्षेत्रामध्ये सातत्य हे यशाचं एक फार मोठं रहस्य आहे. फार मोठं रहस्य आहे. पाण्याचा एक 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 थेंब पडून खाली असणारा दगड एक वेळ फुटतो. पहिल्याच थेंबात फुटतो का? नाही, सातत्यपूर्ण. खरं तर पाण्याचा थेंब म्हणजे किती त्याची कठोरता असताना अजिबात नाही. वारा आलं तर ते दुसरीकडे पडून जाते, तरी त्या पाण्यामुळं खाली असलेला खडक झिजतो. तर हे सातत्याचं लक्षण आहे. पण दयाळू, सहकारी, सुसंगत. काही लोक प्रचंड दयाळू असतात, साधू संतांच्या मनाचे असतात, विचाराचे असतात, सहकारी वृत्तीचे असतात, सुसंगत असतात. हे 8व्या क्रमांकाचं. 9व्या क्रमांक शांत, धीमा, समायोजक. कामसू, तरतरीत. काही लोकांना पाहिलं की एकदम फ्रेश वाटतं. प्रेमळ, विश्वासार्ह. जे प्रेमळ असतात त्यांच्यावर समाज विश्वास ठेवतोच, म्हणजे ते विश्वासार्ह सुद्धा असतात. आनंदी, समाजशील आणि आशादायी. अशा प्रकारे या कॅटेलने व्यक्तिमत्वाचे 12 मूळ गुणपुंज सांगितलेले आहेत. हे सुद्धा विसरायचे नाही. अशा रीतीनं अध्यापकाचे व्यक्तिमत्व, यामध्ये शिकण्याचा भाग संपला, बेसिक भाग संपलाय. आता त्यावर आधारित काय कन्सेप्ट असू शकतात, त्यावर आधारित उपयोजनात्मक प्रश्न कसे असतात, याचे काही प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मी तुम्हाला प्रश्न सोडून देणार आहे. पाहूया कशा प्रकारचे हे प्रश्न असतात. प्रश्न क्रमांक 1. अशा प्रकारची टेस्ट मी तुम्हाला सोडवण्यासाठी पाठवणार आहे. पण अगोदर एक फॉर एक्झाम्पल म्हणून पहा. विद्यार्थ्यांमधील विविध कला विकसित करण्यासाठी तुम्ही कोणत्या उपाययोजना योजाल? विद्यार्थ्यांमध्ये विविध प्रकारच्या कला डेव्हलप करण्यासाठी, विकसित करण्यासाठी तुम्ही काय कराल? अशा प्रकारे प्रश्न आहे आणि 4 विधानं दिले. त्यातलं तुम्हाला कोणतं विधान योग्य वाटतं? वर्गात व शाळेत भेंड्या स्पर्धा, निबंध स्पर्धा आयोजित करू. पाहता, वर्गात व शाळेमध्ये भेंड्या स्पर्धा म्हणजे मग गावाच्या नावाच्या, माणसांच्या नावाच्या, गाण्याच्या, कुठल्याही प्रकारच्या भेंड्या आपण खेळलेले बघा बरेच. तर अशा प्रकारच्या स्पर्धांचं आयोजन करू. विविध कलांचे विकास करण्यासाठी हे गरजेचं आहे. म्हणजे पहिलं विधान बरोबर आहे. दुसरं पाहूया, हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन बरोबर, हे सुद्धा बरोबर आहे. विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या त्या हस्तकला वस्तूंचे प्रदर्शन भरवल्यानंतर त्यांच्या या वस्तू बनवण्यासाठी त्यांना प्रेरणा मिळणारे, प्रोत्साहन मिळणारे, म्हणजे त्यांची कला डेव्हलप होणारे. दुसरं विधान सुद्धा बरोबर आहे. स्नेह संमेलनात नकला, गाणी, लोकगीते यांच्या स्पर्धा ठेवू. अरे वा, हे सुद्धा कला विकासासाठी उत्तम आहे. कारण प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक विद्यार्थी फक्त पाठ्यवस्तूवरच
निपुण असेल असं नाही. काही जणांना शालेय अभ्यासक्रम जमणार नाही, ते खेळात चांगले असतील, गाण्यात चांगले असतील, वादनात चांगले असतील, भाषणात चांगले असतील, अशा रीतीने. तर म्हणून यांच्यासाठी हे तिसरं विधान सुद्धा चांगलंच. चौथं, विद्यार्थ्यांना सहली, शिबिरे, प्रदर्शने इत्यादीमध्ये सहभागी होण्यास प्रोत्साहित करू. हे सुद्धा विधान बरोबर आहे. आणि म्हणून चारही विधान बरोबर आहे. त्याचा अर्थ प्रश्न क्रमांक 4चं उत्तर ब कड वरील सर्व. चला, तर अशा रीतीनं पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आपण सोडवला. आता दुसऱ्या क्रमांकाचा प्रश्न पॉज करून तुम्ही एकदा चेक करून बघा की आपलं उत्तर बरोबर येतंय का. मी आता सोडवतो. वाचूया काय. आई वडिलांपेक्षा मुले शिक्षकाच्या शब्दाला अधिक महत्त्व देतात. बर, या विधानाबद्दल तुमच्या मते खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे. काय उपयोजन काय करायचं विचारावर डिपेंड आहे आपल्या. तुम्ही योग्य विचार केला तर उत्तर बरोबर आहे ना. पहा, पहिलं वाक्य आहे, मुले आई वडिलांपेक्षा शाळेत जास्त काळ असतात. आता याच्यासाठी तुम्हाला बेसिक नॉलेज पाहिजे. कुठली शाळा 10ला भरली की 5ला सुटते. 10ला भरली की 5ला सुटते म्हणजेच काय, सुमारे कालावधी किती असतो तर 11, 12, 2 तास आणि 12च्या पुढचे 5 तास, 6 ते 7 तास. मध्ये एखाद्या तास जेवण सुट्टी, छोटे छोटे सुट्टे असतात. म्हणजे जवळपास सुमारे 6 तास शाळा भरते. 24 तासापैकी 6 तास मुलं शाळेमध्ये असतात. उरलेल्या 18 तासामध्ये मुलं घरी असतात, पालकांबरोबर असतात, आई वडिलांबरोबर असतात. याचा अर्थ हे विधान बरोबर नाही. हे विधान बरोबर नाही. दुसरं पाहूया. किशोरावस्थेतील मुला मुलींना शिक्षकांबद्दल अत्यंत आदर असतो. हो, पहा, प्रश्न उपयोजनात्मक आहे, मात्र हे विधान नॉलेज बेसवर आहे. कुठल्या अवस्थेतील मुलं मुली शिक्षकांना दैवत मानतात तर हे किशोरावस्था. अशा रीतीनं उपयोजन आकलन आणि ज्ञानावर आधारित असतं. चला, दुसरं विधान आपल्याला बरोबर सापडलंय. तिसरं, विद्यार्थ्यांचे करिअर फक्त शिक्षकच घडवतात. विद्यार्थ्यांचे करिअर फक्त शिक्षक घडवतात. कितीतरी मुलं अशी आहेत की शाळेमध्ये गेलेच नाही, मात्र त्यांचं करिअर उत्तुंग आहे. शिक्षण झालंच नाही, मात्र त्यांनी वेगळ्या वेगळ्या क्षेत्रामध्ये उत्तुंग करिअर घडवलंय. याचा अर्थ हे विधान सुद्धा बरोबर वाटत नाही. फक्त शिक्षकच घडवतात असं नाही. फक्त शिक्षकच घडवतात, हे शिक्षक घडवतात हे विधान योग्य आहे. पण इथं फक्त शिक्षकच घडवतात म्हणून हे विधान चुकीचं आहे. आता पुढे जाऊया. शिक्षकाच्या व्यासंग, विशाल, अभ्यासू व्यक्तिमत्वाचा विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वावर सखोल परिणाम पडतो. अर्थातच उदार अंतकरणाच्या व्यासंगी, विशाल, अभ्यासू, ज्ञानवंत शिक्षकाच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव विद्यार्थ्यावर पडतो आणि म्हणून हे विधान बरोबर आहे. याचाच अर्थ आपल्याला अ आणि ड हे दोन विधानं बरोबर सापडलेले आहेत. ब आणि ड कुठं पर्याय? ब आणि ड. पर्याय क्रमांक 3 आपलं उत्तर आहे. पर्याय क्रमांक 3. चला पुढे जाऊया. पुढच्या क्रमांकाचा प्रश्न शोधायचा आणि सोडवायचा आहे. पॉज करा आणि तुम्ही सोडवा. आधी बघा उपयोजनात्मक प्रश्न आपल्याला काय त्रास देत आहेत, काय कसे वाटतात. चुकीचे विधान ओळखायचं. इथं पहा, शिक्षकाने सत्ताधारी पक्षाविषयी चांगले बोलणे अपेक्षित असते. शिक्षकाने सत्ताधारी पक्षाविषयी चांगले बोलणे अपेक्षित असतं. खरं तर सर्रास असंच चालतं. कारण सरकार त्रास देईल, सरकार भीती, काहीतरी आपल्याला नुकसान करेल अशी भीती शिक्षकाच्या मनामध्ये असू शकते, होऊ शकते, होत आहे. आणि म्हणून सरकारच्या बाजूनं बोलावं लागतं. पण हे खरं नाही, योग्य नाही. आणि म्हणून शिक्षकाने सत्ताधारी पक्षाविषयी चांगले बोलणे अपेक्षित असते हे विधान सुद्धा योग्य नाही. पुढं, शिक्षकाला ज्या पक्षाच्या विचारधारा पटतील, लक्षात राहू द्या, पटतील त्याविषयी वर्गात बोलण्याचे त्याला स्वातंत्र्य आहे. म्हणजे मी अमक्या पक्षाचा आहे, कार्यकर्ता आहे, मला अमका पक्ष आवडतो, मला अमका नेता आवडतो, तर त्याच्याबद्दल चांगलं बोलायचं. आणि जो पक्ष आवडत नाही, जो नेता आवडत नाही, त्याच्या विरोधात वर्गामध्ये बोलायचं, हे सुद्धा योग्य नाहीये. म्हणजे दुसरं विधान सुद्धा चुकीचंच. तिसरं, पक्षप्रेम हे स्वतःपुरते ठेवून शिक्षकांनी निरपेक्षपणे विद्यार्थी साधावे. हा
मला कोणता पक्ष आवडतो, मी कोणत्या विचारधारेचा आहे, हा भाग वर्गात येत असताना, शाळेमध्ये प्रवेश करत असताना बाजूला ठेवायचा असतो. आणि शाळा एक पवित्र ज्ञान मंदिर आहे. तिथं येणारे सर्व विद्यार्थी आपल्याला घडवायचे आहे. तो कोणत्या पक्षाचा, कोणत्या नेत्याचा असला विचार नाही. तिथं फक्त विद्यार्थी हीच साधलं पाहिजे. हे विधान बरोबर आहे. 14 विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणाऱ्या पक्षाचे काम शिक्षकांनी करावे. विद्यार्थ्यांच्या हिताचे निर्णय घेणारे म्हणजे आता हे ठरवणं सुद्धा अवघड आहे. हे ठरवणं सुद्धा अवघड आहे. तुम्हाला माहिती आहे, एखाद्या सत्ताधाऱ्या पक्षाने किती बी चांगलं काम केलं तरी विरोधक कधी चांगलं म्हणणार नाही. आणि एखाद्या सत्ताधारी पक्षानं कितीही वाईट काम केलं तर त्या सत्तेतले लोक त्याला कधी वाईट म्हणणार नाही. हा नियम आहे. म्हणून इथं हे सुद्धा सुसंगत वाटत नाही. फक्त एकच विधान आपल्याला सुसंगत वाटतंय, शिक्षणाचं ध्येय पूर्ण करणारं वाटतंय. पर्याय क्रमांक आपल्याला चुकीचं ओळखायचंय. अबड चुकीचे, फक्त क बरोबर आहे. याच्यानंतर पुढे जाऊया आपण. 4थ्या क्रमांकाचा पर्याय शोधायचा आहे आपल्याला. काय प्रश्न आहे बघा. 4था, तुम्हाला एक आदर्श शिक्षक म्हणून तुमच्या अध्यापन शैलीमध्ये खालीलपैकी कोणत्या गोष्टी अपेक्षित आहेत? मी जर आदर्श शिक्षक किंवा एखादा चांगला शिक्षक म्हणून त्या आदर्श शिक्षकाच्या अध्यापन पद्धतीमध्ये काय असायला पाहिजे असं आपल्याला शिक्षक म्हणून वाटतं. पाहूया. अध्यापन उद्दिष्टे साध्य झाली पाहिजे. बरोबर आहे. म्हणजे शिक्षणाचे जे उद्दिष्ट आहेत तीच उद्दिष्टे अध्यापनाचे असणार आहे. आणि आपल्या अध्यापनामधून ती उद्दिष्ट साध्य झाली पाहिजे, साहजिकच आहे. दुसरं, अध्यापनात विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग असावा. हो, एकेरी, वन वे, एक सुरी अशा प्रकारचं अध्यापन नाही तर विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त सहभाग या अध्यापन प्रक्रियेमध्ये घेणं महत्वाचं आहे. म्हणजे हे सुद्धा विधान बरोबर आहे. मग प्रश्नोत्तराच्या माध्यमातून असेल, शैक्षणिक साहित्याच्या माध्यमातून असेल, वेगळ्या वेगळ्या नाट्यकरणाच्या माध्यमातून असेल, कुठल्या तरी संवादाच्या, गोष्टी रूपाच्या अनेक पद्धतीनं आपण विद्यार्थ्यांना आपल्या अध्यापन प्रक्रियेमध्ये सहभागी करून घ्यायला पाहिजे. अध्यापन प्रक्रिया आनंदी वाटली पाहिजे. हो, शाळेत शिकल्यानंतर कधीतरी मला नोकरी लागणार आहे, मग माझं नोकरी लागल्यानंतर मग माझं लग्न होणार आहे, मग मला पगार मिळणार आहे, मग मजा, असं नाही. शिकता शिकता आनंद मिळायला पाहिजे, शिक्षणामध्ये आनंद मिळायला पाहिजे, तरच खऱ्या अर्थानं त्याला प्रभावी अध्यापन म्हणायचं आणि खरं शिक्षण म्हणायचं. म्हणजे तिसरं विधान सुद्धा बरोबर आहे. याचाच अर्थ वरीलपैकी सर्व पर्याय क्रमांक 4 उत्तर. आता पुढच्या क्रमांकाचा प्रश्न पाहूया. 5व्या क्रमांकाचा. नीट वाचा, तुम्ही पॉज करून सोडवा न मग बघा की बरोबर येतोय काय. शिक्षेच्या मानसशास्त्राचा अवलंब. दैनिक शिस्तीच्या संदर्भात शिक्षक या नात्याने काय कराल? बर, शिक्षेच्या मानसशास्त्राचा अवलंब म्हणजे शिक्षा करतो ना आपण, शिक्षा, तर सायकोलॉजिकली त्या पाठीमागं काय रहस्य या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारलाय. तुम्हाला त्या संदर्भात या 4 पैकी कोणतं विधान योग्य वाटतंय बघा. पहिलं विधान आहे, वर्तनाची चूक झाली हे कळले पाहिजे म्हणून शिक्षा विद्यार्थ्याला केली पाहिजे. बघा. दुसरं विधान आहे, ज्या विद्यार्थ्यांनी चुकीचे वर्तन केले नाही पण आपण अशी चूक केली तर आपण असं याची शिक्षा होऊ शकेल याची जाणीव शिक्षेमुळे होते. शेजारच्यानं काहीतरी चुकीचं काम केलं त्याला शिक्षा झाली म्हणून हा विद्यार्थी ती चूक करायला घाबरणार आहे. शिक्षेचा हा एक फायदा दिसतोय दुसऱ्या विधानामध्ये. पहिल्या विधानात पण एक फायदा, दुसऱ्या विधानात पण एक फायदा. आता तिसरा जाऊया. विद्यार्थ्यांना योग्य वळण लावण्यासाठी शिक्षा योग्य आहे. हा, योग्य वळण लावण्यासाठी सुद्धा शिक्षा योग्य आहे. हेही विधान बरं वाटतंय. खरी शिक्षा, स्वयंशिक्षा, हेही बरोबर वाटतंय. मग आता काय करायचं, कोणता? पण लक्षात राहू द्या, गेला तो जमाना, राहिल्या त्या आठवणी. काय? छडी लागे छम छम, विद्या येई घम घम. नाही, शिक्षा देता देता कितीतरी वेळा चुकीच्या मानवी शिक्षा झाल्या, त्याचे दुष्परिणाम जाणवलेत. आणि म्हणून खरी शिक्षा एकच आहे, स्वयंशिक्षा. स्वयंशिक्षा. आणि म्हणून या 4 विधानामध्ये फक्त ड विधान बरोबर आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक 4 हेच उत्तर, हेच विधान बरोबर आहे.
शिक्षेच्या संदर्भात हे 3 विधानं जरी आपल्याला फायद्याचे दिसत असले तरी शिक्षेची सायकॉलॉजी बदललेली आहे. आधुनिक शिक्षेच्या सायकॉलॉजीनुसार हे चुकीचे आहे. फक्त स्वयंशिक्षा हेच खरी शिक्षा आहे असं आपल्या शिक्षेची सायकॉलॉजी सांगत असते, लक्षात राहू द्या. अशा रीतीनं अध्यापकाचे व्यक्तिमत्व, हे अध्यापकाचं व्यक्तिमत्व नावाचा टॉपिक जो आहे, ज्यामध्ये आपण सर्व घटकांवर चर्चा केली, सर्व घटकांचा अर्थ पाहिला, समजून घेतले आणि 2 लेक्चरच्या माध्यमातून या टॉपिकवर उपयोजनात्मक प्रश्न कसे येतील यावर सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं आपली चर्चा झाली, संवाद झाला. अशाच प्रकारे आपण सर्व प्रकारचे, फक्त बालमानसशास्त्र अध्यापनशास्त्र नाही तर संपूर्ण शिक्षणशास्त्रावरचे टॉपिक ज्ञान आकलन आणि उपयोजन पद्धतीनं पाहणार आहोत, तेही ऑनलाईन टेस्टसह, टेस्टच्या विश्लेषणासह. आणि म्हणून अशा प्रकारचं ज्ञान, अशा प्रकारचं आकलन आणि उपयोजन समजून घेण्यासाठी आज लवकरात लवकर आपला हा कोर्स जॉईन करा आणि आगामी होणाऱ्या शिक्षक भरतीसाठी परिपूर्ण तयार व्हा. कारण परीक्षेची तारीख कधी येईल पण तुम्ही तयार कधी होऊ शकणार नाही, त्यासाठी वेळच लागणार आहे. आणि म्हणून आज आत्तापासून अभ्यासाला सुरुवात करा. अशा प्रकारचे लेक्चर तुमच्यासाठी क्रमाने आपल्या कोर्समध्ये येणार आहेत, आपल्या ॲपमध्ये येणार आहेत. आणि म्हणून आपलं ॲप डाउनलोड करून, इन्स्टॉल करून कोर्स जॉईन करावा अशी महाराष्ट्रातल्या नव्हे तर अखंड भारतातील माझ्या शिक्षक बंधू आणि भगिनींसाठी आवाहन आहे. या ठिकाणी इथंच थांबूया. पुन्हा भेटू पुढील लेक्चरमध्ये. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.